विरार अलिबाग बहुउद्देशीय रस्त्यासाठी आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, पण त्याचा योग्य मोबदला न मिळता दलालांच्या माध्यमातून आदिवासींची आर्थिक फसवणूक केली जाते, असा आरोप सध्या सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केलाय। त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना या संदर्भात निवेदन सादर करून तात्काळ चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली आहे। पेण तालुक्यातील शितोळेवाडी आणि इतर भागांमध्ये आदिवासी जमिनींचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे। दलालांच्या संगनमतानं ह्या जमिनी विकल्या जात आहेत आणि आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळत नाहीये। बेकावडे यांनी नुकत्याच झालेल्या पेणमधील आमसभेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता। तसंच 2 फेब्रुवारी 2025 ला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला। बेकावडे यांच्या मते आदिवासींच्या जमिनी संपादनाची पुन्हा तपासणी करावी आणि खातेदारांच्या बँक खात्यातील रक्कम दलालांनी लुबाडली ह्याची शहानिशा करावी। तसंच संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आदिवासी बांधवांच्या हक्कांचं संरक्षण होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी। सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे।